ही जी बैलगाडीतून वराड न्यायची संकल्पना आहे ही आमच्या डोक्यात अशी आली की लहानपणापासून मी एकत्र कुटुंबात वाढले आणि मी नेहमी आजी आजोबांकडून आई वडिलांकडून नेहमी ऐकत होते की पूर्वीच्या काळी वराड हे बैलगाडीने यायचं जेवणा बसूनच करा हे बघा नमस्कार दोन आई वडील या तिकडे तसं उठा पुढे पाया पडायचं तसंच मागे मागे ना असंच असंच आहे मागं मागं पाया पडत म्हणजे इकडे बघ इकडेच बघ जरा 2 मिनिटं हात जोड कर स्माइल दे छान रेडी स्माइल
नमस्कार, मी विमलाकर आत्माराम कारंडे, राहणार सोनवडी, तालुका जिल्हा सातारा. सज्जनगडच्या पवित्र भूमीत मी लहानाचा मोठा झालो आणि वाढलो. बैलगाडीची परंपरा ही खूप जुनी, म्हणजे आमच्या वडिलांनी, आजोबा वगैरे त्या काळात मी सुद्धा अनुभवली. परंतु गेल्या माझ्या अंदाजे साधारण 30 वर्षापासून ही पूर्ण खंडित झालं होतं. आजच्या युवा पिढीला बैलगाडीनं वराड कसं जातं किंवा हे सांगून ते अनुभवता आलं नसतं. याच्यासाठी माझ्या मुलीनं सुद्धा एवढं एमटेक, तिनं गोल्ड मेडलिस्ट असून आणि सगळं शिक्षण हायली असून सुद्धा तिनं हा माझ्याकडे घाट बांधला की पप्पा काय नाही, माझं वराड हे बैलगाडीनं गेलं पाहिजे. आता तर ती USA निघालेली आहे. क्वालिफाईड सगळी मंडळी असून सुद्धा घरात माझा मुलगा सुद्धा चार्टर्ड अकाउंटंट आहे. बाकीच्या पुतण्या सगळे माझे, म्हणजे कुटुंबच आमचं सगळं शैक्षणिक मध्ये चांगली तरक्की केली असून सुद्धा हे बैलगाडीची संकल्पना आणि आमचे सोनवडीकर ग्रामस्थ सगळ्यांनी
अगदी मला व्यवस्थित पाठिंबा दिला आणि मी फक्त म्हणजे सगळ्यांना सांगितलं की आपल्याला बैलगाडीनं वराड न्यायचंय, तर सगळ्यांनी व्यवस्थित नियोजन केलं आणि परिपूर्ण असं हे नियोजन नक्कीच भावी पिढीला हे म्हणजे आजच्या भावी पिढीला हे नक्कीच फलित होईल अशा अर्थानं की जुन्या पिढीमध्ये लोक एकोप्यानं कशी राहत होती. मुळात माझे आजोबा लक्ष्मणराव बाबूराव कारंडे हे स्वातंत्र्य सैनिक. आमच्या घरामध्ये स्वातंत्र्य सैनिकाचा जो वारसा आहे त्याप्रमाणे स्वतः आम्ही सगळ्या भावाभावांनी जपलेला आहे. संपूर्ण कुटुंब आमचं एकत्रित पद्धतीने गुण्यागोविंदानं आम्ही सगळे राहत आहोत. तसेच गावात सुद्धा आमच्या व्यवस्थित शांततेत सगळं वातावरण असल्यामुळेच तुम्हाला ह्या बैलगाड्या किमान एवढी जी संख्येनं लोक उपस्थित आहेत आणि बैलगाड्याचं नियोजन ह्याचंच एक फलित आहे असं मी मानतो. नमस्कार, माझं नाव आदिती विमलाकर कारंडे. माझं गाव सोनवडी सज्जनगडाच्या पायथ्याशी. ही जी बैलगाडीतून वराड न्यायची संकल्पना आहे ही आमच्या डोक्यात अशी आली की लहानपणापासून मी एकत्र कुटुंबात वाढले आणि मी नेहमी आजी आजोबांकडून आई वडिलांकडून नेहमी ऐकत होते की पूर्वीच्या काळी वराड हे बैलगाडीने यायचं, जेवणात पुरणपोळी असायची. आता आधुनिकीकरणामुळे साहजिकच या सगळ्या परंपरेचा थोडा ऱ्हास होत चाललेला आहे. त्यामुळं ह्या लग्नाची सुरुवात जर आपण अशा कुठल्या तरी परंपरेला धरून केली तर किती छान होईल अशी संकल्पना मी सगळ्यांसमोर मांडली आणि घरातूनही मला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळं आम्ही हे गावदेव जे सगळ्यात पहिला विधी आहे लग्नाचा त्याची सुरुवात ही बैलगाडीतून मिरवणूक काढून करत आहे आणि ह्याचा मला फार आनंद होत आहे. आता सध्या पारंपरिक बैलगाड्या संपत चालल्या, त्याचं रूप ट्रॅक्टरने घेतलंय, त्याबद्दल काय सांगता? काही बदल हे आवश्यक असतात. आधुनिकीकरणामुळं हे करावे लागतात, पण आपण ज्या पारंपरिक परंपरा आहेत त्यांना धरूनही चाललं पाहिजे. त्यांचाही कुठेतरी विसर न होता कामा नये असं मला वाटतं. आपण उच्च शिक्षित अमेरिकेकडे असं आपण ऐकण्यात आहे, तरी सुद्धा तुम्ही हा पारंपरिक लग्नाचा सोहळा घातला, तरी काय? आता तिकडे गेल्यावर कदाचित ह्या सगळ्या रूढी परंपरा जशा आपल्याकडे होतात तशा करायला जमणार नाही. त्यामुळे जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या आम्ही पारंपरिकतेने करायचा प्रयत्न करत आहे. माझं नाव रामदास विठ्ठल खमकर, राहणार सोनवडी. सज्जनगडाच्या पायथ्याला आमचं गाव आहे आणि ही वराडाची परंपरा आमच्या गावातनं फार पूर्वीपासून होती, पण हे 20-25 वर्षांमध्ये ही पूर्णपणे बंद झाली होती. तरुण पिढी जशी जशी पुढे यायला लागली तशी डॉल्बी म्हणा किंवा इतर जे कार्यक्रम यायला लागले ती ही पद्धत पूर्ण बंद झाली आणि आमची संपूर्ण शेती यांच्या जीवावर चालती. तर आता ही शेती बंद व्हायची वेळ आली. ट्रॅक्टरवरती शेती करायला परवडत नाही, उत्पादन खर्च वाढायला लागलाय. म्हणून आम्ही आता सगळ्या शेतकऱ्यांनी असा निर्णय घेतलाय की इथून पुढे आता आम्ही बैलावर शेती बऱ्यापैकी करणार आणि आमची उत्पादन खर्च कमी करणार. तर आता ह्या पद्धतीने एक बैल जरी सांभाळायचं म्हणलं तरी त्याला एक माणूस पूर्ण दिवसभर लागतो. साधारणतः 500 रुपयाचा माणूस त्याच्या मागे ठेवायला लागतो. म्हणजे बैल सांभाळायचं गरीबाचं काम राहिलं नाही. म्हणून 3-4 शेतकरी मिळून एक बैल 2 बैल असं करून ग्रुप शेती आम्ही करायला सुरुवात केली आणि या पद्धतीनं आता इथून पुढच्या पिढीला आम्ही हा रस्ता आता दाखवलाय की या पद्धतीनं तुम्ही पारंपरिक लग्नात खर्च कमी करा, डॉल्बीचा खर्च कमी करा, नाचायचा दारूचा खर्च त्याच्यात वाचवा आणि लोक कशी कमीत कमी खर्चात आपल्याला लग्न पार पाडता येईल ह्या पद्धतीनं आता आम्ही इथून पुढे अशी संस्कृती चालू केलेली आहे. तर हे निमित्त भेटलंय आणि आमचं गाव पण पूर्णपणे अतिशय चांगलं आहे. सगळी माणसं एकमेकात मिसळून सगळे कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं करतात. यात्रेचा कार्यक्रम असू द्या किंवा लग्नाचा कार्यक्रम असू द्या किंवा पूजेचा कार्यक्रम असू द्या, अशा पद्धतीनं आमचं गाव पूर्ण सांप्रदायिक आहे. भजन मंडळ इथंही चांगल्या पद्धतीनं, अधिक लोक नवीन मुलं नाटकात काम करतात, स्काउट पथक आहे, अगदी सगळं माझं नाव शिवाजी किसन शेला, राहणार सोनवडी. हे बैलांचं कसं 25-30 वर्ष झाली सगळं बुडी झालंय. बुडी झाल्यामुळे सगळे ट्रॅक्टर कोण गाडीने येणं वराडता हे कारंदेव कुटुंबाने हे सुरुवात केली बैलगाड्या वराडण्याची.